नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता यशवंतराव भोसले यांनी सांगितलेलं असतं की सोयरीक मात्र तुटणार नाही. तुमच्या मोठ्या मुलीऐवजी आता तुमची मधली मुलगी हे लग्न करेल. तेव्हा सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो, परंतु आता दुसरा मार्ग नसतो आणि काव्य सुद्धा आता घरच्यांसाठी हे लग्न करायला तयार होते. त्यानंतर मात्र काव्य आणि पार्थचं लग्न होणारच असतं. एवढ्यात मात्र आता जीवा आणि नंदिनी यांची दोघांची गाडीची टक्कर होते. तेव्हा मात्र जीवाच्या लक्षात येतं की गाडीमध्ये नंदिनी आहे. त्यामुळे मात्र आता तिथे खूप मारामाऱ्या वगैरे होतात आणि त्यामध्ये बराच वेळ जातो आणि इकडे मात्र नंदिनीला सुखरूप आता जीवा लग्न मांडवापर्यंत घेऊन येतो. परंतु आता इकडे तोपर्यंत पार्थ आणि काव्याचं लग्न झालेलं असतं. इकडे नंदिनीला सुखरूप बघून मात्र आता घरच्यांना पुन्हा टेन्शन येतं आणि नंदिनी कुठे होती हे मात्र आता नंदिनी सगळं घडलेला प्रकार सांगते. त्यानंतर जीवाने तिला इथेपर्यंत सुखरूप कसं आणलं हेही ती सांगू लागते. परंतु आता नंदिनीचं लग्न मोडलेलं असतं आणि आता जीवा सुद्धा पूर्णपणे कोसळलेला असतो. कारण जीवापाड त्यांनी काव्यावर प्रेम केलेलं असतं आणि आता काव्याच्या गळ्यामध्ये त्याच्या भावाच्या नावाचं मंगळसूत्र असतं. हे बघून त्याला प्रचंड धक्का बसतो. आता मात्र घरच्यांसाठी तो नंदिनीला स्वीकारायला तयार हो आणि त्याच मांडवामध्ये आता जीवा आणि नंदिनीचं लग्न लागतं. दुसरीकडे मात्र आता नंदिनीला सुद्धा तिची आई खूप समजावते. त्यानंतर मात्र नंदिनी लग्नाला तयार होते आणि इकडे आता नंदिनीला सुद्धा सगळं काही प्रकार कळल्यानंतर आता काव्याचीही तिला फारच मनस्थिती कळत असते आणि आता काव्याबद्दल जे काही घडलं आहे त्याबद्दलही तिला फार वाईट वाटत असतं. परंतु आता आपल्या आपल्या नशिबी जे होतं ते घडलं आहे असं मानून आता दोघी जणी त्या गोष्टीचा स्वीकार करतात. परंतु चौघांचंही मन खूप दुखावलेले असतात आणि आता काव्य आणि जीवाचं तर एकमेकांवर प्रचंड प्रेम असतं, परंतु आता त्यांचंही नातं तुटलेलं असतं. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.